नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते. आषाढी एकादशी अतिशय महत्वाचा दिवस आहे. या दिवशी बरेचसे लोक व्रत, वैकल्य, उपवास हे सगळं करत असतात. तर आषाढी एकादशीच्या दिवशी कुठल्या गोष्टी जर आपण दान केल्या तर त्या दानाचं आपल्याला खूप पुण्यफळ मिळेल. आपल्या आयुष्यातले दुःख, अडीअडचणी, संकट हे निघून जातील. दान केल्यामुळे आपल्या पूर्वजांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल. बघा, नेहमीच आपण दान केलं पाहिजे. आपल्या क्षमतेनुसार जर आपण दान केलं तर त्याच्या कित्येक पटीने जास्त पटीने आपल्याला मिळत असतं. म्हणजे बघा, याच्यात सुद्धा स्वार्थ आपलाच आहे. तर त्यामुळे कधीही तुम्ही दान कराल तर मनापासून करा, आनंदाने करा. उगाचच काहीतरी द्यायचं म्हणून असं करू नका. आणि दान हे नेहमी सत्पात्री म्हणजे ज्याला गरज आहे त्याला तुम्ही दान करा. म्हणजे बघा, आता एखाद्या आश्रमात तुम्हाला दान करायचंय, लहान मुलांच्या वगैरे अनाथ आश्रमात, तर त्यावेळेस तिथे विचारून घ्या की इथे तुम्हाला कसली गरज आहे, काय अन्नधान्य लागतंय, तेल लागतंय, कपडे लागतंय, काय लागतंय, किंवा काही शिक्षणाचं साहित्य लागतंय, वह्या, पुस्तक, पेन, हे तुम्ही विचारून द्या. जर तुम्ही वृद्धाश्रमात दान करताय, तिथल्या व्यक्तींना कसली गरज आहे, त्या आजी बाबांना काय लागतंय हे तुम्ही तिथे विचारून घ्या, मग दान करा. म्हणजे गरजूंना दान करा. त्यांना पाहिजे त्या गोष्टींचं दान केलं तर त्याचं आपल्याला पुण्यफळ मिळतं. उगाचच दान करायचं म्हणून कोणाला तरी काहीतरी द्यायचं आणि तो माणूस ती वस्तू नंतर फेकून देतो, त्याला उपयोग होत नाही. आजकाल असं सुद्धा आहे. तर त्यामुळे मी सांगते, दान हे सत्पात्री झालं पाहिजे. आणि यासोबतच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला दिवे लावायचे आहे. दिवा हा प्रत्येक पूजेची साक्ष असतो. दिवा लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतो. त्यामुळे आषाढी एकादशीला आपल्याला दिवा लावायचाच आहे. कुठे ते मी पुढे सांगते. तर सगळ्यात पहिले आषाढी एकादशीच्या दिवशी कोणतं दान करावं, तर अन्नदान. आषाढी एकादशीला अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दानांपैकी एक मानलं जातं. गरजू व्यक्तींना, साधू संत, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, इथे तुम्ही जमल्यास जेवण त्यांना द्या, एक टाइमचं जेवण, किंवा काही तुम्ही गहू, तांदूळ, तेल काय असेल ते तुम्ही अन्नदान करू शकता. यानंतर तुम्ही धान्यदान, जसं मी सांगितलं, तांदूळ, गहू, तूर डाळ, मूग डाळ, हरभरा, साखर, गूळ यासारख्या रोजच्या लागणाऱ्या वस्तूंचं तुम्ही दान जर केलं तर त्यांना खूप मोठी मदत होऊ शकते आणि आपल्याला त्याचं पुण्य मिळेल. यानंतर वस्त्रदान. नवीन किंवा स्वच्छ वापरण्यायोग्य वस्त्र जर आहे ते तुम्ही गरजूंना दान करायचंय. वृद्धाश्रमामध्ये गरिबांना, गरजूंना तुम्ही वस्त्रदान करा. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि नेहमी लक्षात ठेवा, तुमचे जुने कपडे सुद्धा तुम्ही कोणाला देत असाल तर ते फाटलेले वगैरे कपडे द्यायचे नाहीये. व्यवस्थित वापरण्यायोग्य असतील तर असे कपडे द्यायचे आहेत. आणि कधी पण आपले कपडे सुद्धा आपण जेव्हा दुसऱ्यांना देतो तर ते आपल्याला स्वच्छ धुवून द्यायचे आहे. असेच अंगातले काढलेले कपडे तसेच ठेवले होते आणि ते काढून द्यायचे, हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे नकारात्मकतेचा परिणाम आपल्यावर होत असतो, आपल्या आयुष्यावर होतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कधीही कुणाला कपडे द्यायचे असतील आपले तर ते नेहमी धुवून द्यायचे. यानंतर फळं तुम्ही दान करू शकतात. बघा, हंगामी फळं किंवा उपवासासाठी जे काही फळं आहेत तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखादी यात्रा, दिंडी वगैरे काही चाललेली आहे तर त्या दिवशी तुम्हाला दान करायचं आहे फळांचं. पाणी दान करू शकतात. पाणी दान तर सर्वश्रेष्ठ दान आहे. पाणी नेहमी दान केलं पाहिजे. त्यानंतर काही धार्मिक ग्रंथांचं दान मंदिरामध्ये किंवा जवळपास तुमच्या इथे केंद्र वगैरे आहे, कुठलंही मंदिर आहे, देवीचं मंदिर असेल तर तिथे दुर्गा सप्तशतीचे तुम्ही ग्रंथ जे आहे ते देऊ शकतात. भगवद्गीता, विष्णू सहस्रनामाचे छोटे छोटे जे पुस्तक किंवा ग्रंथ आहे तर ते तुम्ही देऊ शकतात. हरिपाठ, हे धार्मिक पुस्तकं जे आहे ते तुम्ही मंदिरांमध्ये वगैरे तुम्ही दान करू शकतात. बघा, आपल्या मनामध्ये असेल ना, मग आपण बरोबर ते शोधून काढतो. तर त्यामुळे व्यवस्थित विचार करा. यानंतर बघा, या दिवशी न चुकता, न विसरता गायीसाठी चारा द्या. गायीला हिरवा चारा किंवा गूळ किंवा हरभरे या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही खाऊ घाला. स्वतःच्या हाताने खाऊ घाला. गायीला नमस्कार करा. गोदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. गायीच्या अंगी 33 कोटी देवांचं स्थान आहे. त्यामुळे तुम्हाला गायीला या दिवशी काहीतरी दान करायचंच आहे. यानंतर आर्थिक मदत. एखादं म्हणजे कार्यालय आहे, अन्नछत्र आहे, गोशाळा आहे, रुग्णसेवा आहे, काही संस्था आहे, म्हणजे जिथे बघा गरीब लोक वगैरे जातात उपचार घ्यायला, तर त्या ठिकाणी तुम्ही काही आर्थिक मदत तुमच्या क्षमतेनुसार करू शकता. बघा, दान करताना या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजे आणि दान हे मनापासून, बघा, दान करायचं असेल ना अशा प्रकारे तुम्ही बघा, भरपूर व्यवस्थित विचार करा आणि योग्य प्रकारे दान जर तुम्ही केलं तर त्याचं पुण्य आपल्यालाच मिळणार आहे. यासोबतच बघा, दान हे नेहमी श्रद्धेने आणि निस्वार्थी भावनेने केलं पाहिजे. दिखावा किंवा प्रसिद्धीसाठी आपल्याला दान करायचं नाहीये. तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार दान करा, पण ते दान योग्य आणि बरोबर खरोखर ती व्यक्ती गरजू आहे का नाही हे बघूनच आपल्याला दान केलं पाहिजे. कारण आजकाल आहे ना, बरेचसे काहीतरी फ्रॉड वगैरे पण होतात. तर त्यामुळे कुठल्या संस्थांना वगैरे देत असेल तर ते पण व्यवस्थित बघून घ्या. तर अशा प्रकारे तुम्हाला दान करायचं आहे. दान केल्यामुळे आपल्या पुण्यामध्ये भर पडत असते. आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि दान हे नेहमीच केलं पाहिजे. आपला हात जर मोकळा असेल ना आपल्याला, तर आपल्याला दुप्पट पटीने मिळत असतं.
म्हणून निस्वार्थीपणे नेहमी दान करायचं. यानंतर बघा, पुढची गोष्ट म्हणजे आषाढी एकादशीला आपल्याला काही ठिकाणी दिवे लावायचे आहे. दिवा लावल्यामुळे तुम्ही तुपाचा दिवा, तेलाचा दिवा सुद्धा लावू शकता. तर आता कुठला दिवा कसा लावायचा आहे, तर बघा, आषाढी एकादशीला शक्यतो दिवसभर देवघरामध्ये तेवत राहील असा एक तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा सुद्धा लावू शकतात, पण तेलाचा दिवा जो आहे तर तो जास्त वेळ तेवत राहतो. तर त्यामुळे देवघरामध्ये दिवसभर तेवत राहील असं तुम्हाला एक तुम्ही समय लावू शकतात, किंवा दिवा जास्त ज्याच्यामध्ये तेल राहील असं तुम्ही लावू शकता. त्यानंतर तुळशी वृंदावन जवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे. तुळशीचं मी तुम्हाला सगळं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पूजा कशी करायची, काय करायची, काय त्याचे फायदे होतात. तर तुळशी वृंदावन जवळ सुद्धा तुमची छोटीशी कुंडी, तिथे सुद्धा अगदी झाडाजवळ लावू नका, त्यामुळे झाड जे आहे ते सुकून जातं. थोडस तुम्ही लांब लावा. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ, आता हे दिवे तुम्ही पणती सुद्धा लावू शकतात, जसं तुमच्याकडे असेल तसं, फक्त पण दिवा लावण्याला महत्व आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला दिवा लावायचा, जसं आपण दिवाळीला लावतो. तर बघा, अशा 2 ते 3 ठिकाणी जे महत्वाचे आहे, घराचा मुख्य दरवाजा, तुळशी, देवघर, या ठिकाणी आपल्याला दिवे लावायचे आहे. दिवा लावताना तुम्ही शुद्ध गाईचं तूप वापरू शकतात, त्यानंतर तिळाचं तेल वापरू शकतात. म्हणजे बघा, जे आजकाल दिव्यासाठी तेल मिळतं तर ते पण तुम्ही लावू शकतात. दिवा लावताना फक्त बघा, तो स्वच्छ असला पाहिजे, ती जागा स्वच्छ करून घ्या, उगाच लावायचं म्हणून लावू नका. आणि मुख्य दरवाजा बाहेर सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे, कारण हा दिवस जो आहे अत्यंत महत्वाचा आहे. तर त्यामुळे तुम्हाला या दिवशी सांगितलेल्या ठिकाणी दिवा लावायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे आषाढी एकादशीच्या दिवशी छान दान करा, सांगितलेल्या ठिकाणी दिवा लावा. या सगळ्या गोष्टींचं फळ जे आहे ते तुम्हाला नक्कीच 100% मिळेल. ते सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.